नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण थायरॉइड ग्रंथीची गाठ म्हणजेच गलगंड आणि FNAC चाचणी याबद्दल चर्चा करणार आहोत। घशात असलेल्या थायरॉइड ग्रंथीची गाठ गलगंड याचे निदान करण्यासाठी आपण सर्वप्रथम रक्ताची तपासणी करतो। थायरॉइड हॉर्मोनचे लेवल तपासतो। यामध्ये जर थायरॉइडचे हॉर्मोन रक्तामध्ये वाढले असेल तर फक्त गोळ्या देऊन वाढलेल्या हॉर्मोनचे प्रमाणही कमी करता येते आणि गाठीची साईजही कमी करता येते। तसंच थायरॉइड हॉर्मोनचे प्रमाण रक्तातले कमी झाले असेल तर त्याचा योग्य तो इलाज करून फक्त गोळ्या देऊनच ह्या गाठीचा आकार आपल्याला कमी करता येतो। तिसरा प्रकार म्हणजे घशामध्ये गलगंडाची गाठ आहे आणि थायरॉइड हॉर्मोनचे प्रमाण मात्र नॉर्मल आहे। अशा व्यक्तींमध्ये आपल्याला पुढील चाचण्या करून ती गाठ कशाची त्याची निदान करावे लागते। त्यामध्ये पहिली चाचणी म्हणजे थायरॉइड ग्रंथीची सोनोग्राफी करणे। ह्या सोनोग्राफीमध्ये त्या ग्रंथीच्या गाठीचा आकार किती आहे, त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण किती आहे, त्या गाठीमध्ये थायरॉइडच्या गाठीमध्ये रक्तपुरवठा कसा आहे आणि थायरॉइड ग्रंथीच्या गाठीसोबतच घशामध्ये या बाजूला लिम्फ ग्रंथी आहेत का हे देखील बघतो। आणि ह्या सर्वांचा विचार करून आपण सोनोग्राफीच्या रिपोर्टद्वारे अंदाज बांधतो की ही गाठ साधी आहे की खराब गाठ आहे किंवा कॅन्सर सदृश गाठ आहे। त्याच्या पुढची तपासणी म्हणजे FNAC करणे। FNAC म्हणजे काय? यामध्ये सोनोग्राफीच्या सहाय्याने जी सुई आपण हातातले रक्त काढण्यासाठी वापरतो तीच सुई आपण थायरॉइडच्या ग्रंथीमधून पाणी काढण्यासाठी वापरतो। ज्या ठिकाणी गलगंडाची गाठ आहे त्या गाठीतून ह्या सुईच्या सहाय्याने आपण पाणी काढतो आणि हे पाणी आपण काचेवरती टाकतो, ज्याला आपण म्हणतो स्लाइड। आणि ही स्लाइड आपण मायक्रोस्कोपच्या सहाय्याने अभ्यास करतो। आणि जर स्लाइडचा रिपोर्ट किंवा FNACचा रिपोर्टमध्ये कॅन्सर सदृश पेशी आहेत असं वाटलं तर अशा गाठीचं आपण ऑपरेशन करतो। अशा पद्धतीने थायरॉइडची सोनोग्राफी आणि FNAC ह्या दोन्ही टेस्टच्या सहाय्याने गलगंडाची गाठ साधी आहे की कॅन्सर सदृश आहे याचे आपण निदान करतो। आणि ज्या व्यक्तीची गाठ कॅन्सरची आहे असं वाटतं तेवढ्याच व्यक्तींचे ऑपरेशन करतो। 100 पैकी 95% व्यक्तींची गाठ ही साधी असते, फक्त 5% व्यक्तींची गलगंडाची गाठ कॅन्सरची असते। त्यामुळे फक्त त्या 100रातील 5 व्यक्तींनाच ऑपरेशन करायची गरज आहे आणि इतर व्यक्तींनी गाठीला न घाबरता ऑपरेशन करणं टाळायला पाहिजे। धन्यवाद।